गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण एक अशा ठिकाणी जाणार आहोत जेथे एक महत्त्वाची वस्तू बनते आणि त्यापासून आपलं घर बनतं। वीट कशी बनते पूर्ण एक व्हिडिओ त्याच्यावर डेडिकेटेड असेल आजची ही पूर्ण। चला तर मग जाऊयात। हे बघा मित्रांनो, हा आहे चिखल जेव्हा खड्ड्यातून निघतो। सर्वप्रथम या खड्ड्यामध्ये चिखल ती लगडी दिसते तुम्हाला, एक मिनिट। हा चिखल संध्याकाळी लगडी केला जातो, म्हणजे पूर्ण त्यातून दगडी बिगडी काढल्या जातात आणि हा नंतर मग काढला जातो बाहेर। तो हा चिखल आहे, हा पाणी नंतर घेतला गेलाय। हा चिखल मग या अशा गाडीमध्ये घेतला जातो आणि असे इथे ढिगली बोलतात त्याला, म्हणजे ढीग मारतात एक चिखलाचा। आणि ही प्रोसेस बघा, ही आत्ता ताजी बनलेली वीट आहे। हे बघा, ही काकांनी लावायला लावले। चिखल टाकला जाईल त्याच्यामध्ये, हा बघा ना, असा ना चिखल उडत। आता चिखल टाकला जाईल। हे बघा, ही अशी वीट लावली जाईल। तर दोन यांचा साचा आहे हो, 2 विटांचा। एक 2 विटांचा ना, किती विटांचा असतो? 2च विटांचा असतो ना, अजून पण विटांचा असतो का? अशा 2 ते जसे दुर्पी असते। हा, एक साधे विटेचा पण साचा असतो बघा। हे बघा, तर हे बघा खूप कंबर मोठं काम आहे, म्हणजे कमरेचं काम निघतंय। तर बघा, ही पहिली स्टेप आहे ना। यानंतर या विटा अशा उभ्या केल्या जातात, मग अशा सुकल्या जातात। हा बघा, याला घोडं बोलतात, म्हणजे या टाईपने उभे केलेले हे घोडे आहेत। हे बघा, हे सगळे घोडे आहेत आणि ती तिकडे वीट भट्टी राहत। मग त्याच्यावर इकडनं घोडे घेऊन ना तिकडे मापवालनी, म्हणजे ज्या माप घेऊन ना जातात तिथे विटा, त्याला मापवालनी बोलतात ना। मग अशी भट्टी रचली जाते, ते पण तुम्हाला पुढे दाखवता याच्यामध्येच। असंच कंटिन्यू राहा तुम्ही। हा हा हा, तिकडे खाली पण जातो। ही माती ओढायला लावले कशासाठी र? चिखल थापायला। आता मग ही कशी याच्यामध्ये जाईल ना माती ना, मग ही किती वेळ ठेवायला लागते याच्यामध्ये खड्ड्यामध्ये? एक रात्र ठेवून ना, मग नंतर लगडी कधी होईल तिची? संध्याकाळी लगडी होईल ना। म्हणजे आता ओढतील मित्रांनो, ही माती जी आहे ना, ही इथे ट्रॅक्टरने खाली केली जाते ना। मग ट्रॅक्टर नंतर ही माती सगळी म्हणजे मिक्स असते याच्यामध्ये। काय काय मिक्स असते बोल नित्या? काय काय मिक्स असते मातीमध्ये? राबीट, टोस, राख आणि दुसरा तेवढाच। राख, राबीट आणि टोस नाही, ही माती एक असते ना चिकन। हा, चिकन माती, कासूर, भाट, चिकन, कासूर, भाट, या प्रकारची माती त्यामध्ये मिक्स असेल। नंतर त्याच्यावर काय टाकला जात आहे? राबीट, हा, टोस नाही राख। हा, राबीट, तूत आणि राख त्याच्यामध्ये मिक्स केले जाते ना। मग ती मिक्स केलेली सगळी, म्हणजे या मिक्स मध्ये सगळी माती ना, मग ती याच्यामध्ये ओढली जाते। मग ही पूर्ण दिवस भिजत राहील अशी ना। पूर्ण दिवसानंतर मग संध्याकाळी ती त्याची लगडी केली जाईल। लगडी म्हणजे लगडी पण तुम्हाला दाखवेन मी संध्याकाळी कशी लगडी करतात। असं तुम्ही कंटिन्यू राहा। आता ही ओढायला लावले पूर्णपणे, चांगली खड्ड्यामध्ये सगळीकडे पसरवतील, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण खड्ड्यामध्ये घेतील। आता बघा, एकच रांग आहे ना ही ओढलेली, ती पूर्ण खड्ड्यामध्ये अशी खेचली जाईल आणि या पूर्ण खड्ड्यामध्ये ती बसवली जाईल। चल, थँक्यू बाबा। आता पुढे जाऊन येतो। हा बघा मित्रांनो, हा सगळा ओढलेली माती, हा चिखल भिजत ठेवलाय ना। मग आता हा चिखल संध्याकाळी काढला जाईल इथे या ठिकाणी। याला बोलतात मापवालनी, म्हणजे माप जी घेऊन येते तिला मापवालनी बोलतात ना। हे विटांचं या असतंय आणि ह्या बघा अशी रचली जाते भट्टी। आमचे भटकर आहेत, हे हेल्पर आहेत। ही भट्टी आणि मीठ आणि राख मारणं गरजेची गोष्ट असते याच्यामध्ये। हे जे थर आहेत ना, याच्यावर 2-4 थरांवर अशी राख येते, मीठ येते, याच्यामध्ये मिक्स मध्ये मारले जाते। राख म्हणजे काय? हा बघा, हा काळ्या कोळशाची राख आणि हा मीठ। हे बघा मित्रांनो, ही परदी रचली जाते। परदी म्हणजे कसा, याला एक बाउंड्री, म्हणजे याला पक्की वीट शिजावी म्हणजे कशी पक्की वीट व्हावी। म्हणजे ही बघा, आता ही वीट बघता ना तुम्ही, ही बघा, ही पूर्ण वीट एकदम तयार आहे घरासाठी। आणि ही कच्ची वीट आहे जी रचायला लावली, आपण तुम्हाला मग कशी दाखवलं ते रचायला लावलंय। तर ही पूर्णपणे अशी पक्की व्हावी, म्हणजे
पूर्ण तयार व्हावून निघावी म्हणून याच्यासाठी हा एक स्ट्रक्चर रचला जातो, हे याच्यामध्ये टाकला जात आहे. नंतर मग हे सगळं पूर्ण पॅक झालं की मग नंतर पेटवून दिलं जातं. मग ते आत पेटत राहते बऱ्याच दिवसांपर्यंत आणि मग ही भट्टी पूर्ण तयार होते. जशी आता तुम्ही ती भट्टी बघता, ही बघा, ही पूर्ण भट्टी तयार आहे, गेल्या वर्षीची भट्टी, तशी भट्टी ती तयार होते. तर भाऊ काय करायला लावलास तुम्ही या आता? काय करूला लावनास? लिपूला लावना कासाला त्या या कसं आहे का ये गॅप आहेत ना, गॅप हा एक गॅप मधून जर वारा लागत असेल ना तर तिथली आग आहे ती फकवू शकते आतमध्ये. हा म्हणजे प्रॉपर आग आतमध्ये लागून ना ती वीट चांगली तयार झाली पाहिजे त्याच्यासाठी. म्हणजे आता हे आहे ना हा एक गॅप, तर मग ते कसं लिपून घेतलं पाहिजे असं पॅक, हा हा हवा नाही घुसली पाहिजे आत. हवा घुसली तर काय होतंय? हवा जर अशी घुसत राहिली नाही कोण हा तर मग तिथली वीट ती कच्ची राहते. हा हे गॅप आहेत ना मोठं, हा, असं 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 मोठ्यांना असं हे बघा हे गॅप आहेत ना, हा. हे असं लिपलं ना मग एकदम परफेक्ट ती लाग बसते आतमध्ये. बघा मित्रांनो, या पूर्णपणे पॅक करायला लागतं म्हणजे जिथून हवा लागली नाही पाहिजे. हवा जर लागली तर मग ते तिथे प्रॉब्लेम होईल, तिथली वीट पूर्णपणे पिकणार नाही म्हणजे अशी तयार नाही होणार. ही बघा, ही अशी जी अशी पूर्ण तयार झाली ना वीट, अशी तयार नाही होणार. म्हणून हे पूर्णपणे हवा आतमध्ये गेली नाही पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणून हे पूर्णपणे पॅक केलं जातं. हे बघा, म्हणजे इथे तिथं हे झालंय, उद्घाटन केलं यांनी ना, सुरुवात केली तिला रचायला आणि तिकडे चालू आहे बघा अजूनपर्यंत, तिकडे अजूनपर्यंत चालू आहे रचण्याचा. हे भटकर आहेत आमचं, हे गेल्या वर्षीचं भटकर आहेत आमचं. तसं तर बघायला गेलं लय जुने पुराणे काम करून आहेत ते इंग्रजांच्या कालापासून. नाही या संपला का मग तुला परत खाली यायला लागते का? का आहे कसला मिश्रण आहे त्या? ते चिखल आहे का या आहे? चिखल आणि शेण. या बघा, या ही ओली वीट ही या आता तयार केली बघा. या बघा या विटा ना, मग या असं घोडं तयार केलं जातं. ते आता या बघा, याला पण घोडा बोलतात आणि तो गोलवाला मी मगाशी दाखवला तुम्हाला त्याला पण घोडाच बोलतात. हे बघा, याच्यामध्ये रचलं एकदम लाईन मध्ये. तू ठेव तुझं काम चालू. तर मित्रांनो, हा बघा, हा चिखल जो आहे ना, हा ओढलेला चिखल आहे, हा खड्डा. तर ते वरचा जो चिखल आहे तो एकदम पातळ चिखल आहे, म्हणजे पातळ असतो, जो वीट बनवण्यात एकदम म्हणजे वीट विरघळून जाईल असा. म्हणून याला जाड करण्यासाठी हा दाब टाकला जातो. दाब म्हणजे हा बघा, ही माती घेतली जाईल आणि ती माती पसरवून टाकली जाईल याच्यावर, पूर्ण खड्ड्यावर असे पसरवून टाकली जाईल याच्यावर, हे पूर्ण खड्ड्यावर पसरली का मग जाड चिखल होईल. जसा तिथे थापायला लावला ना चिखल, तसा जाड होईल. आणि मग तो जाड चिखल झाला की मग इथे त्यांची ढिगली येईल, जशी तुम्हाला मगाशी दाखवली एक ढिगली ते थापायला लावले होते काका, ते पूर्ण मोठा चिखलाचा हे येतं इथे. आणि मग अशी जाड वीट बनते. ही बघा, अशी वीट जाड बनते. वीट जाड बनण्यासाठी हा दाब महत्वाचा आहे. हा आहे पिठाचा एक ढीग असतो, पूर्ण ढीग प्रत्येक पातळवाल्यांसाठी असे ढीग वेगवेगळे टाकून दिले जातात. आता हा संपत आलाय. हा त्याला सांगतो ना शेवटला मी हे करून. हा बघा, हा पिठा आहे, हा आहे राबीट. हा बघा, या टाईपचा राबीट असतो. हा पूर्ण एक वीट बनण्यासाठी हा पिठा, तो राबीट. ही चुरी होईल आता. हे बघा, ही राख तयार होते कोळशापासूनच, छोट्या ह्याच्यामध्ये राख ना, ती तिकडे दिसते तुम्हाला, तो एक कोळसा तुम्हाला दाखवतो आता. हा आहे कोळसा. पूर्ण गोष्टी वीट भट्टीसाठी महत्वाच्या आहेत. हा कोळसा आहे. हा बघा, हा ज्वलनशील पदार्थ आहे जो आतमध्ये पेटत राहतो आणि वीट भट्टी पेटत राहते बऱ्याच दिवस. म्हणजे पूर्ण हा मटेरियल मिळून ना बघा,
हा महत्त्वाचा आहे वीट भट्टीसाठी. आणि तुम्हाला आतापर्यंत दाखवला मी जो 2-3 लेवलमध्ये दाखवला आहे तो ती चुरी पण तिथंच कामा येते. आणि तिकडे तो तुम्हाला पिठ्याचा आणि आता जो ढीग दाखवला आहे तो इथे विटांमध्ये कामाला येतो, म्हणजे विटा थापण्यासाठी कामाला येतो. हा बघा, हा खड्ड्यावर ढीग आहे ना, ही जी माती आहे ती माती अशा ट्रॅक्टरमध्ये आली जाते. तुम्हाला ती माती दाखवतो. बघा अशी माती आली जाते. थोडी टाकायची आहे, कासूर माती टाकायची आहे त्याच्यावर. ही चिकन माती आहे, त्याच्यावर कासूर माती मिक्स मध्ये माती येते वेगवेगळ्या प्रकारची. ड्रायव्हर बाबू काय बोलतो मग? काय बोलू ते बघा, ते आजोबा आहेत ना, त्यांच्या वयाचे आपल्याकडे एवढे आराम करतात, ते आजोबा अजून काम करतात. आतून चांगली वीट तयार झाली पाहिजे, त्याच्यासाठी हा दाब टाकला जातो. हा बघा, विटांचा क्रश केलेला दाब असतो. हो मामा, मामा ओ मामा, काय टाइमपास चालला तुमचा? कामा करता का नाही? कामा नाही आज सुट्टी आहे का काय? बाजारला गेला नाही अजून, खर्चीचा पत्ता नाही. खर्ची दिलेली नाही का? करा मग सुट्टी. दुपार नंतर सुट्टी होईल ना. दुपारच्या नंतर सुट्टी. तो टाकलाच नाही ना तिथं, तिकडं खाली. यो बघा मित्रांनो, असा चिखल काढला जातो. हा, आणि याला लगडी बोलतात मित्रांनो. ही बघा, याची ही प्रक्रिया जी आहे ती चिखलातून जे खडे असतात, जी पण घाण असते ती बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे. आणि हे काढून ना, ही बघा इथे टाकली जाते. म्हणजे यातले तुकडे जे निघतील, म्हणजे यातले जे दगड निघतील, हे बघा इथे मागे पण आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे जे खडे आहेत हे दगड आहेत ॲक्च्युली. हे बघा, हे दगड आहेत, ते काढून टाकले जातात. म्हणजे याला प्युरिफाय केलं जातं थोडक्यात, म्हणजे की विटांना थापल्या योग्य असा चिखल बनवला जातो. आला ना चिखल जो थापण्या योग्य, नंतर मग त्या विटा थापल्या जातात. बघा, ओके, तुम्हाला चांगलं समजवलं आहे मी की काय चाललंय इथे. ते बघू शकता, खूप वारा आहे, वाऱ्याचा पण आवाज तुम्हाला येत असेल. आणि आता टाइम झालाय 5 वाजायला आलेत. 5 वाजताचा टाइम आहे मित्रांनो, जो लगडीचा टाइम आहे. आणि बघू शकता आमच्या मंदाकिनीच्या वरती तो सूर्य आता थोड्या वेळानंतर खाली जाईल. 6 वाजेपर्यंत इथं एवढा खाली येईल आणि मग एंड होईल. तर आपला जो ब्लॉग आहे तो ब्लॉग बहुतेक एंड होईल, कारण तुम्हाला बहुतेक माहिती तर मी दिली आहे की ईट कशी पिकते किंवा कशी तयार केली जाते. ती वीट भट्टी आपण सकाळी तिथे आलो होतो. आणि ही आहे ते लगडी. याच्यानंतर हा सोडून दिला जाईल रात्रभर, रात्रीसाठी हा चिखल सगळा सोडून दिला जाईल. आणि मग रात्रीमधून तयार होईल. आणि मग जो तयार झालेला चिखल आहे तर बघा, ही ढिगली मारली जाते. ढिगली म्हणजे असा ढीग मारला जातो, तेवढाच लांबा खड्डा एवढा. आणि नंतर मग इथनं थापायला सुरुवात होईल या फळामध्ये विटा काढून ना, किंवा इकडे जिकडे जागा असेल तिकडे मग तो थापला जाईल. ओके गाईज, तर तुम्हाला समजलं असेल की वीट भट्टी कशा प्रकारे काम करते. आणि अजून काही राहिलं असेल माझ्याकडनं तर मला नक्कीच तुम्ही सजेशन करू शकता. मी तुम्हाला समजावून सांगेन वीट भट्टीबद्दल. तरी हीच ती वीट आहे जी तुम्ही माझ्या मागे बघता इकडे. हे बघा, हीच ती वीट आहे जी तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचते आणि आपलं घर बनतं, इमारत बनते, बिल्डिंग बनते आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही राहू शकतो. ओके, सो ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये. ओके, तर बाय बाय.